हॅलो स्टुडंट्स, 10वीचा पेपर पॅटर्न, प्रॅक्टिस पेपर्स, इंग्लिश वर्कशॉप असू देत, रायटिंग स्किल्स असू देत, लँग्वेज स्टडी किंवा अनसीन पॅसेज असू देत, या सगळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचे नोटिफिकेशन ऑन करा. Students, welcome in this video. In this video, we are going to talk about a very important topic, that is revised paper pattern with time management tips. तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केलेली असेलच, मात्र 10वीचा अभ्यास करत असताना आपल्याला पेपर पॅटर्न कसा आहे किंवा तो किती मार्कांचा आहे पेपर, त्याला लिहिण्यासाठी किती वेळ असणार आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं किंवा त्याचा विचार करणं अगोदर अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपलं टार्गेट आपल्याला माहीत नाही की किती मार्कांचा पेपर लिहायचा आहे, किती वेळांमध्ये लिहायचा आहे, किंवा त्याला कोणकोणते घटक असणार आहेत, कशा प्रकारची मार्किंग स्कीम असणार आहे, तोपर्यंत आपण आपले 100% एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला योग्य दिशा मिळण्यासाठी हा व्हिडिओ आणि याच्यामधली माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. नाउ लेट अस मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. The first section of your paper will be language study. तुमचा जो पेपर आहे त्यातला पहिला सेक्शन असणार आहे लँग्वेज स्टडी. दॅट विल बी फॉर 10 मार्क्स अँड you can write these questions for maximum 15 minutes. तुम्ही याच्याकरता जास्तीत जास्त 15 मिनिटे द्यायची आहेत. कारण एका प्रश्नाला जास्त वेळ दिला याचा अर्थ पुढचे जे प्रश्न आहेत त्याचा वेळ तुम्ही काढून घेतलेला आहे. त्यामुळं तुमचं जे टाइम मॅनेजमेंट असणार आहे ते सगळं कोलॅप्स होतं आणि मग काही प्रश्न हे अनुत्तरित राहतात आणि मग नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागतो. त्यापेक्षा अगोदर आपण ज्या वेळेला सराव करणार आहे त्यावेळेला या लँग्वेज स्टडी या प्रश्नाला 15 मिनिटं आपण देणार आहोत आणि त्या 15 मिनिटात कशा प्रकारे चांगल्या प्रकारे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो याचा आपण सराव करणार आहोत. नाउ द क्वेश्चन 1A, लँग्वेज स्टडी. Any 4 that will be for 8 marks. हे जे 10 मार्क आहे याचे विभाजन 8 अधिक 2 अशा प्रकारे केलेलं आहे. त्यातला A प्रश्न असणार आहे, त्याला 8 मार्क असणार आहेत. हे जे काही प्रश्न आहेत, सिम्पल ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी अँड ग्रामर विथ ऑप्शन्स. यामध्ये व्होकॅब्युलरी अँड ग्रामरवर आधारित प्रश्न असतील आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले असतील, ऑर्स असतील. याच्यापैकी कोणतेही 4च प्रश्न तुम्हाला सोडवायचे. 2 मार्कांना एक प्रश्न, एकूण मार्क होणार आहेत 8. पहिला प्रश्न असेल त्यातला उपप्रश्न, कंप्लीट द वर्ड्स ऑर स्पेलिंग्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स ऑर फिल इन द मिसिंग लेटर्स. शब्द दिलेले असतील, त्यातले काही अक्षर लेटर्स हे गाळलेले असतील, योग्य ते लेटर्स त्या ठिकाणी टाकून लिहून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. Now the next sub question will be put the words in alphabetical order. तुम्हाला alphabetical order लावायचे आहेत दिलेल्या शब्दांच्या. 2 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रत्येकी 4 शब्द तुम्हाला दिले जातील. 2 प्रकार असतील. वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स, म्हणजे वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द. वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स, एकाच अक्षराने सुरुवात होणारे शब्द. अशा 2 प्रकारचे शब्द तुम्हाला दिले जातील. त्याचे अल्फाबेटिकल ऑर्डर्स त्या ठिकाणी लावायच्या आहेत. नाउ द थर्ड सब क्वेश्चन विल बी पंक्च्युएट द फॉलोइंग. विरामचिन्हांचा वापर करा. 2 सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक. याच्यामध्ये जे 2 सेंटेन्सेस दिलेले असणार आहेत ते आपल्या माय इंग्लिश कोर्स बुक मधूनच दिलेले असणार आहेत. 10वीच्या 2 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे. यूज ऑफ कोटेशन मार्क्स, कॉमाज, apostrophe, capitalization, full stop, question mark, exclamation mark, etc. जे काही विरामचिन्ह, कॅपिटलायझेशन हे जे काही आहे ते सगळ्यांचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. सब क्वेश्चन नंबर 4. मेक 4 words each, minimum of 3 letters, using the letters in the given word. या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द बनवायचे ज्या शब्दांमध्ये कमीत कमी 3 लेटर्स असतील आणि ते लेटर्स कुठून घ्यायचे. एक शब्द तुम्हाला दिला जाईल, त्या शब्दातले लेटर्स तुम्हाला घ्यायचे आणि 4 वेगवेगळे शब्द बनवायचे अर्थपूर्ण. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. देन नंबर 5, राईट रिलेटेड वर्ड्स. त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे एनी वन.
याच्या दोन्हीपैकी ॲडजेक्टिव्ज नाउन्स किंवा ॲडजेक्टिव्ज वर्ब, म्हणजे नाउन दिलं जाईल त्याचे ॲडजेक्टिव्ज लिहायचे किंवा वर्ब दिलं जाईल त्याचे ॲडजेक्टिव्ज लिहायचे. अशा प्रकारे 2 प्रश्न असतील, त्यातला एकच प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. म्हणजे एकाच शब्दाचे रिलेटेड वर्ड्स लिहायचे. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. नाव 6. Complete the word chain of noun or verb or adjectives. या ठिकाणी तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. त्या वर्ड चेन मध्ये एकतर नाउन्स असतील सगळे किंवा वर्ब्स असतील किंवा ॲडजेक्टिव्ज असतील. आता या ठिकाणी नेचर, इंग्लिश हे ॲडजेक्टिव्ज आहेत. मग तुम्ही पुढे इथे हेन किंवा हेन, नॉर्थ अशा प्रकारे वाढवू शकता. 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे अर्ध्या मार्काला 1 शब्द, हे 2 मार्काला हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. आता लँग्वेज स्टडी मधला ए बघितला आपण, आता हा बी आहे. लँग्वेज स्टडी मध्येच हा उपप्रश्न आहे 2 मार्कांसाठी. याच्यामध्ये जास्त ऑर दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असणार आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज, म्हणजे दिलेली फ्रेज वापरून वाक्य तयार करायचे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, किंवा ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, किंवा अर्ध वाक्य दिलेलं असणार आहे किंवा वाक्य दिलेलं असणार आहे, त्याच्यात तुम्ही एक क्लॉज ऍड करायचं आहे आणि ते वाक्य मिनिंगफुल बनवायचे किंवा मिनिंगफुली ते एक्सपांड करायचे, मिनिंगफुली ते वाढवायचे. दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. दॅट विल बी फॉर 1 मार्क. देन सेकंड इज ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. त्या ठिकाणी शब्द दिले जातील, त्याला तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून नवीन शब्द तयार करायचा आहे. 2 शब्द तयार करायचे आहेत, ते असणार 1 मार्कांना. याला ऑर आहे यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. शब्द दिलेले असतील त्यातले कोणताही एक शब्द तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला सुटेबल किंवा सोपा वाटेल असा, तुम्हाला येईल असा, आणि त्याच्यापासून एक वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. दॅट विल बी फॉर 1 मार्क. आता हा जो काही प्रश्न आहे दुसरा, ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स किंवा यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स, याला सारखेच शब्द म्हणजे सेम वर्ड्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. फॉर 2A and 2B same words will be given. Now section 2, section 2, textual passages. आपल्या पुस्तकामध्ये माय इंग्लिश कोर्स बुक 10th या पुस्तकामधून तुम्हाला 2 पॅसेज दिले जातील. ते 20 मार्कांना आहे आणि त्याच्यासाठी वेळ आपण ठेवायचा आहे 30 मिनिट्स. हा, तुम्हाला वाटेल की 30 मिनिट्स हा खूप जास्त वेळ झाला, एवढा वेळ देण्याची गरज नाही, किंवा हे तर मी 10 मिनिटांमध्ये सोडवेल. नो, दॅट कॅनॉट बी डन. These passages are for 20 marks, and one thing you have to remember that to answer the questions you have to read the given passages very carefully. जरी पॅसेज मधूनच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तरी देखील तो पॅसेज तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. कारण जरी तो पॅसेज तुमच्या पुस्तकातलाच असला तरी त्याच्यावर विचारलेले प्रश्न मात्र वेगळे असू शकतात. So you have to read that passage very carefully, and the skills which are going to be evaluated are reading skill, vocabulary and grammar. Now there will be 2 passages. There are going to be 2 passages, question number 2A and 2B. आता या पॅसेज मधल्या प्रश्नांची रचना कशी असणार आहे किंवा त्याचा मार्किंग स्कीम कशी असणार आहे आपण बघू. क्वेश्चन नंबर 1, त्यातला ए मधला 1 काय असणार आहे किंवा बी मधला 1 काय असणार आहे. ए आणि बी दोन्हीसाठी हा पॅटर्न सारखाच आहे. 1 असणार आहे सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी ऑर सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. पॅसेज मध्ये उघड तुम्हाला सापडतील साधे प्रश्न असणारे 2 मार्कांसाठी. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे थोडं तुम्हाला विचार करायला लावणारे, कारण द्या वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत 2 मार्कांना. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ऍडजेक्टिव्ज, ऍडव्हर्ब्स, अशा प्रकारे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंटेक्स्चुअल ग्रामर. कंटेक्स्चुअल ग्रामर म्हणजे as soon as, not only but also, no sooner did, अशा प्रकारे, किंवा चेंज द व्हॉइस, डिरेक्ट इनडिरेक्ट, यावर आधारित प्रश्न असणार आहे. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. अँड द लास्ट वन विल बी बेस्ड ऑन
पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन्स, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. शेवटचा प्रश्न असणार आहे तो तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर लिहिण्याला वाव देणार आहे. अँड दिस क्वेश्चन इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण की जे तुमचा पेपर तपासणार आहेत त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर बघून, वाचून, तपासून कळणार आहे की तुमची इंग्रजी भाषेवरती किती कमांड आहे किंवा इंग्रजी भाषेवरचं तुमचं प्रभुत्व किती आहे हे समोरच्याला या प्रश्नाच्या उत्तरावरनं कळणार आहे. कारण की हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर पॅसेजमध्ये सापडणार नाही. याचं उत्तर तुम्हाला मनाने लिहायचं आहे. आणि म्हणून तुमची वाक्यरचना, तुमची शब्दांची निवड आणि हे जे काय तुमचा ॲटिट्यूड हे जे काय आहे याला खूप महत्त्व आहे. सो यू हॅव टू प्रॅक्टिस रायटिंग दीज क्वेश्चन्स. हे पर्सनल रिस्पॉन्स हे जे काही आहेत क्वेश्चन्स याच्या उत्तरांची प्रॅक्टिस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ऐनवेळी तुम्ही याची उत्तरं लिहू शकणार नाहीत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं आहेत. तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे, त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे, विचार करायचा आहे. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ हा एका पॅसेजसाठी असणार आहे. 2 पॅसेजसाठी 30 मिनिटांचा वेळ तुम्ही द्यायचा आहे. Then the next section will be poetry. Section number 3, poetry, that will be for 10 marks, and the time that you will spend in writing these questions will be 18 minutes. यासाठी तुम्ही फक्त 18 मिनिटं द्यायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न असणार आहे क्वेश्चन 3A, poem for comprehension, and question 3B, appreciation of the poem. दोन्ही प्रश्न 5-5 मार्कांचे आहेत. मात्र पहिल्या प्रश्नांसाठी तुम्ही 10 मिनिटं द्यायची आहेत आणि दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्ही 8 मिनिटं द्यायची आहेत, कारण की पहिला प्रश्न हा कॉम्प्रिहेन्शनवर आधारित आहे. तुम्हाला थोडा विचार करायला लागणार आहे. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला टायटल, नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्कीम या सोप्या गोष्टी त्या पोएममधनं शोधून लिहायच्या आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन विल बी क्वेश्चन नंबर 3A, poem for comprehension for 5 marks, and you will only give 10 minutes to complete or to write answers of these 3 questions. First question will be simple factual, साधे सोपे प्रश्न असणार आहे for 2 marks. Second will be complex factual, थोडेसे अवघड विचार करायला लावणार आहे for 2 marks. And the last one will be poetic device, that will be for 1 mark. या पोएटिक डिव्हाइसच्या प्रश्नांची सुद्धा तुम्हाला जरा तयारी करावी लागणार आहे. Then the next question, question 3B, appreciation of the poem, that will be for 5 marks, and you will give only 8 minutes for this question. Students should write an appreciation of the given poem with the help of given points in a point format. या ठिकाणी तुम्हाला पॉइंट फॉर्मॅटमध्ये त्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, ना की तुम्हाला पॅरेग्राफ्स लिहायचे आहेत. फक्त पॉइंट्स आणि त्याच्या पुढे उत्तर. टायटल फॉर हाफ मार्क, हे टायटल त्या ठिकाणी असणारच आहे. नेम ऑफ द पोएट, हाफ मार्क, हे पण नेम ऑफ द पोएट त्या ठिकाणी असणार आहे. जर नाव नसेल पोएटचं तर ते ॲनोनिमस म्हणून असणार आहे. रायमिंग स्कीम 1 मार्क. फिगर ऑफ स्पीच एनी 1 मार्क. अनेक फिगर ऑफ स्पीच त्या पोएममध्ये असतील, त्यातलं एकच फिगर ऑफ स्पीच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, अँड दॅट विल बी फॉर 1 मार्क. देन द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, ॲटलिस्ट 2 to 3 लाईन्स. हे 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. त्या पोएममधनं तुम्हाला काय समजलं किंवा तुम्हाला त्या पोएमची सेंट्रल आयडिया काय वाटते, की त्या पोएमबद्दल 2 ते 3 ओळीमध्ये तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला सांगायचंय, तर तुम्ही काय सांगाल? त्या कवितेचा आशय तुम्हाला 2 ते 3 ओळींमध्ये लिहायचा आहे. यू कॅन यूज युअर ओन वर्ड्स फॉर दिस फॉर रायटिंग आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचंय. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला फक्त 18 मिनिटं द्यायची आहेत. नाव सेक्शन नंबर 4. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. जे पॅसेज तुम्ही पुस्तकांमध्ये पाहिलेले नाहीत, बाहेरचे पॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. एकच पॅसेज असणार आहे. द पॅसेज विल बी फॉर 15 मार्क्स. 15 मार्कांसाठी जो पॅसेज असेल आणि त्याला तुम्हाला 35 मिनिटं देता येतील. मॅक्झिमम 35 मिनिटं तुम्हाला त्यासाठी द्यायची आहेत.
जास्त का द्यायचे आहेत? कारण जरी आता तुम्ही म्हणाल की सीन पॅसेज 20 मार्कांचा होता, त्याला आपण 30 मिनिटं दिली. मात्र या ठिकाणी अनसीन आहे. 15 मार्कांचा जरी असला तरी तो अनसीन आहे, जो तुम्ही कधीही वाचलेला नाही अशा प्रकारचा पॅसेज आहे. म्हणून त्यासाठी 35 मिनिटं वेळ दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. पहिला उपप्रश्न आहे पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि दुसरा उपप्रश्न आहे रायटिंग अ समरी. तर समरी रायटिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटं देता येतील आणि हा जो कॉम्प्रिहेन्शनसाठीचा पॅसेज आहे त्याला तुम्ही 20 मिनिटं मॅक्झिमम द्यायची आहेत. 5 मिनिटं जादा याच्यासाठी की तो तुमच्यासाठी अगदी नवीन आहे. सो क्वेश्चन 4A विल बी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 10 मार्क्स that will be for you can write these answers maximum for 20 minutes. 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला याच्यामध्ये घालवायचा नाही, कारण की पुढे रायटिंग स्किल्स आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे. आता ह्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा जो पॅटर्न आहे, मार्किंग स्कीम आहे, ही सुद्धा सीन पॅसेज सारखीच आहे. त्यामुळं पुन्हा आपण हे डिटेलमध्ये बघायचं नाहीये, आपण ते अगोदरच पाहिलेलं आहे. Now the second question, sub-question from the non-textual passage will be writing summary. That will be for 5 marks. You can write summary. You can take 15 minutes for writing this summary. जास्तीत जास्त 15 मिनिटं तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता. आता ही समरी लिहित असताना काही पॉइंट्स आहेत. These are some of the points that you have to take care while writing the summary of this non-textual passage. The first one is suggesting the title is mandatory. Mandatory म्हणजे कंपल्सरी. तुम्ही जी समरी लिहाल त्या समरीला टायटल देणं हे कंपल्सरी आहे, त्याला गुण आहेत. The student should express the theme or gist of the passage in his own words. म्हणजे जरी जो पॅसेज जो दिलेला आहे त्याची जी सेंट्रल आयडिया आहे किंवा त्याची जी थीम आहे, त्याची जी जिस्ट आहे, जिस्ट म्हणजे त्याचा जो आशय आहे तो तुम्हाला स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचा आहे. पॅसेज मधले शब्द वाक्य शब्द येऊ शकतात, मात्र वाक्य आहे तशी आपण घ्यायची नाहीत. Students should use appropriate vocabulary, grammar and language while summarizing. तुमचे शब्द, ग्रामर म्हणजे वाक्यांची रचना किंवा जे ग्रॅमॅटिकल डिव्हाइसेस आहेत त्याचा वापर, लँग्वेज, ह्या सगळ्यांना तुम्ही योग्य पद्धतीनं वापरायचं आहे, चुका होता कामा नये. The student should avoid exact repetition of sentences while summarizing and he or she should not express his or her opinion. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी पाळायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रिपिटेशन टाळायचं आहे, म्हणजे पॅसेज मधले वाक्य अशीचे तसे उचलून तुम्हाला ठेवायचे नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचे ओपिनियन्स त्या ठिकाणी मांडायचे नाही. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही लिहिणार नाहीत, तिथे जे आहे ते तुम्ही थोडक्यात तुम्ही लिहिणार आहेत. पर्सनल रिस्पॉन्स टाईप हा क्वेश्चन नाही. त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय त्यापेक्षा तिथे काय दिलंय दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्यामुळे तेच तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहे. अँड यू कॅन टेक मॅक्झिमम 15 मिनिट्स फॉर आन्सरिंग or writing summary of this non-textual passage. Now moving on towards the next section, that is section 5, writing skills for 20 marks, and the time that you can take is 60 minutes. या 20 मार्कांसाठी तुम्ही जास्तीत जास्त 60 मिनिटे घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल फक्त 20 मार्कांसाठी आहे, जे पॅसेज होते सीन पॅसेज त्याच्यासाठी फक्त 30 मिनिटं दिले, आता तुम्ही 60 मिनिटं रायटिंग स्किलसाठी म्हणताय. येस, इट इज व्हेरी ट्रू दॅट रायटिंग स्किल नीड्स लॉट ऑफ टाइम, लॉट ऑफ थिंकिंग प्रोसेस इज देअर. तुम्ही विचार करणार आहात, तुम्हाला एक आयडिया, फक्त प्रश्नांमध्ये एक आयडिया दिली जाणार आहे, त्या आयडियाचं तुम्ही एक्सपान्शन करणार आहात. तुमच्या मनाने तुम्हाला भरपूर लिहायचे अँड दॅट इज वाय यू हॅव टू टेक मोर टाइम फॉर दिस. बट हाऊ मच टाइम? मॅक्झिमम 20 मिनिट्स कॅन बी टेकन फॉर रायटिंग स्किल्स. आता या रायटिंग स्किल्समध्ये 4 उपप्रश्न आहेत. द फर्स्ट सब क्वेश्चन विल बी लेटर रायटिंग, फॉर्मल और इनफॉर्मल, 5 marks. You can take 15 minutes for this. Second sub question is dialogue writing or drafting a speech, 5 marks, 15 minutes. Question C, sub question, information transfer, verbal to non-verbal or non-verbal to verbal. दोन्हीपैकी एक करायचं, 5 मार्कांना आहे, 15 मिनिटं जास्तीत जास्त घ्यायचे.
देन डी, एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट रायटिंग करा किंवा डेव्हलप अ स्टोरी घ्या. कोणतंही एक घ्या, 5 मार्कांसाठी आहे आणि 15 मिनिटं त्याला द्यायची. म्हणजे आपण बघितलं तर लेटर असो, डायलॉग रायटिंग असो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर किंवा एक्सपांड द थीम, मॅक्झिमम 15 मिनिट्स यू कॅन टेक फॉर कम्प्लिटिंग दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत प्रत्येक ऍक्टिव्हिटीची मार्किंग स्कीम. नाव द फर्स्ट वन इज रायटिंग स्किल इज लेटर रायटिंग. 5 marks, 15 minutes. Now there will be two questions, sub questions. Formal letter or informal letter. You can choose one of them. तुम्हाला त्यातलं एकच निवडायचं आहे. आता ही जी मार्किंग स्कीम आपण बघितली तर त्याच्यामध्ये सेंडर्स ॲड्रेस किंवा डेट आणि डेट याला अर्धा मार्क आहे. दोन्हीसाठी सारखाच आहे. रिसिपियंट्स ॲड्रेस अर्धा मार्क आहे. या ठिकाणी रिसिपियंट्स ॲड्रेस नाहीये बिकॉज दिस इज अन इन्फॉर्मल लेटर. सब्जेक्ट किंवा सॅल्युटेशन अर्धा मार्क या ठिकाणी सुद्धा इन्फॉर्मल मध्ये अर्धा मार्क आहे. मेन बॉडी ऑफ लेटर फॉर्मल मध्ये 2 मार्कांसाठी आहे आणि इन्फॉर्मल लेटर मध्ये 2.5 मार्कांसाठी आहे. हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. फॉर्मल लेटर मध्ये मेन बॉडी इज ओनली फॉर 2 मार्क्स अँड इन इन्फॉर्मल लेटर द मेन बॉडी इज फॉर 2.5 मार्क्स. कारण या ठिकाणी रिसिपियंट ॲड्रेस नाहीये, तो अर्धा मार्क त्यांनी या मेन बॉडीसाठी दिलेला आहे. देन सबस्क्रिप्शन ऑर क्लोजिंग फॉर हाफ मार्क. इथे पण क्लोजिंग फॉर हाफ मार्क. ग्रामर 1 मार्क. इथे पण ग्रामर फॉर 1 मार्क. तुम्ही जे लिहिणार आहात त्याचं ग्रामर करेक्ट असलं पाहिजे आणि 1 मार्क आपण त्यासाठी देणार आहोत. सो यू कॅन राईट द लेटर विदिन 15 मॅक्झिमम 15 minutes. Now the next sub question in writing skill will be dialogue writing or drafting a speech. You can either write a dialogue or you can write or you can draft a speech. आता dialogue writing is for 5 marks. त्याच्यामध्ये 3 उपप्रश्न आहेत. First will be A. Prepare a dialogue from the jumbled sentences. तुम्हाला jumbled sentences दिले जाणारे 4 त्याचा सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे आणि यू हॅव टू प्रिपेअर अ डायलॉग विथ अ प्रॉपर लॉजिकल सिक्वेन्स. तुम्हाला ते जे सेंटेन्सेस आहेत ते प्रॉपर लॉजिकल सिक्वेन्सेस मध्ये लावून एक डायलॉग तयार करायचा आहे. आणि ह्याच्यातले जे सेंटेन्सेस असणार आहे महत्वाचं म्हणजे दॅट विल बी फ्रॉम द चिटचॅट ऍक्टिव्हिटी. तुमच्या ज्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून हे प्रश्न हे वाक्य घेतले जाणार आहेत. याचा अर्थ असा की चिटचॅट ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. That will be for this sub question will be for 1 mark. Now the second question, sub question B is complete the dialogue. हे 1 मार्काला असणार आहे. तुम्हाला काही डायलॉग्स दिले जातील. समजा 2 वाक्य दिली जातील, 2 ठेवली जातील, रिकामी ठेवली जातील. त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ती वाक्य लिहायची आहेत. अँड दॅट ऑल्सो द थीम विल बी फ्रॉम चिटचॅट ऍक्टिव्हिटी. दॅट विल बी फॉर 1 mark. Then write a dialogue on a given theme. एक थीम दिली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग यू हॅव टू राईट युअर ओन डायलॉग. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. साधारण तुम्हाला 6 वाक्य लिहावी लागणार आहेत. मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एक बोलला मग दुसरा बोलला. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ए स्पीक्स देन बी स्पीक्स देन अगेन ए स्पीक्स बी स्पीक्स असे 3 एक्सचेंज तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे साधारण 6 डायलॉग्स तुम्हाला वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. एनी वन थीम फ्रॉम चिटचॅट बेस्ड ऑन द सब्जेक्ट ऑफ एनी प्रोज ऑर पोएट्री. इथे सुद्धा डायलॉग्स हे तुमच्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीवर बेस्ड असणार आहे किंवा तुमचा धडा किंवा तुमची एखादी कविता त्या विषयावर ते आधारित असणार आहे. म्हणजे तुम्ही डायलॉग रायटिंग करा किंवा स्पीच रायटिंग करा, ड्राफ्टिंग स्पीच करा, त्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं मॅक्झिमम वापरता येतील. देन डायलॉग रायटिंग जर नसेल करायचं then you can draft a speech that is also for 5 marks. Same time 15 minutes. Now let us see the marking scheme of drafting a speech. First is appropriate beginning or conclusion. सुरुवात आणि शेवट हे अतिशय महत्वाचं आहे स्पीच मध्ये. If that is appropriate you will get 1 mark out of 1. Then second is body. यूज ऑफ गिवन पॉइंट्स अँड ॲडिशनल पॉइंट्स. अप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज. त्या ठिकाणी तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले आहेत. ते दिलेले पॉइंट्स तुम्ही कसे वापरले किंवा तुम्ही स्वतःचे कोणते पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत हे सगळं तुम्हाला याच्या सगळ्यांवरती तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज.
लॉजिकल सिक्वेन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ज्या वेळेला भाषण करत असता त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स असायला हवी की कुठल्या मुद्द्यानंतर कोणता मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, म्हणजे समोरच्याला समजेल, उमजेल अशा प्रकारची तुमची सिक्वेन्स असेल, त्याला तो विषय चांगला समजला पाहिजे अशा प्रकारची तुमची सिक्वेन्स असली पाहिजे. आणि द फ्लो ऑफ लँग्वेज, तुम्ही जी भाषा वापरताय त्याच्यामध्ये एक सहजपणा असला पाहिजे. ओढून ताढून ती भाषा, ते शब्द तुम्ही आणलेले नाहीयेत हे तुम्ही पाहणं महत्वाचं आहे. दॅट विल बी फॉर 1 मार्क. याच्यासाठी तुम्हाला रायटिंग स्किल्सची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण की प्रॅक्टिस शिवाय हे फ्लो ऑफ लँग्वेज येणं अवघड आहे. Then the last point is use of appropriate grammatical structure. ग्रॅमॅटिकली सुद्धा तुमची वाक्य ही बरोबरच असली पाहिजेत. त्याला तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. So this is drafting a speech. Now question number 6A will be information transfer. That will be for 5 marks. You can write this, you can answer this question maximum for 15 minutes. 15 मिनिटं तुम्हाला याच्यासाठी आहेत. 2 प्रकारच्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असणार आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यू कॅन चूज either of this. दोन्हीपैकी एक निवडा आणि त्याच्यावरच त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. नाव लेट अस सी द मार्किंग स्कीम. टायटल विल बी फॉर 1 मार्क इन बोथ द ट्रान्सफर्स. दोन्ही मध्ये टायटल 1 मार्काला आहे. कव्हरिंग ऑल पॉइंट्स, आता व्हर्बलचं आपण बघूया पहिल्यांदा. व्हर्बल टू नॉन व्हर्बल, टायटल 1 मार्क, कव्हरिंग ऑल पॉइंट्स 2 मार्क्स, अप्रोप्रिएट ग्राफिक ऑर लेआउट 1 मार्क अँड ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क. व्हर्बल म्हणजे पॅसेज दिलेला असणार आहे, तुम्हाला नॉन व्हर्बल म्हणजे पॉइंट्स मध्ये टाकायचे. एक तर तुम्ही ट्री डायग्राम काढू शकता, फ्लो चार्ट करू शकता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, बट इट हॅज टू कव्हर ऑल द पॉइंट्स. पॅसेजमध्ये जे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. देन प्रॉपर ग्राफिक किंवा लेआउट, म्हणजे जर तुम्हाला एखादी हायरार्की दिलेली आहे, म्हणजे वंशावळ दिली आहे समजा, आणि तुम्ही फ्लो चार्ट वापरला तर ते काही योग्य होत नाही. त्यासाठी तुम्हाला ट्री डायग्राम वापरायला पाहिजे. तर अशा प्रकारे, किंवा जर पर्सेंटेज दिलेले आहे तर तुम्ही पाय चार्ट वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला ट्री डायग्राम वापरणं जास्त संयुक्तिक होणार नाही. तर तुम्ही काय वापरलंय, कोणतं लेआउट वापरलंय, सुटेबल आहे का, ते अप्रोप्रिएट आहे का, दॅट विल बी काउंटेड फॉर 1 मार्क. अँड ओव्हरऑल प्रेझेंटेशन, तुमची स्वच्छता असेल लिहिण्याची, लिहिण्यामधले नेटनेटकेपणा असेल, तुम्ही ते जे काही लेआउट ग्राफिक आहे ते कसं काढलंय, दॅट विल बी फॉर 1 मार्क. नाव द नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे तुम्हाला पॅसेज लिहायचा आहे. टायटल 1 मार्क, यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स 2 मार्क्स. जे पॉइंट्स दिलेले आहेत त्या आकृतीमध्ये असतील किंवा फ्लो चार्टमध्ये, व्हॉट एव्हर इट इज, तुम्हाला ते पॉइंट्स वापरून एक्सपांड करायचे, दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. ग्रामर फॉर 1 मार्क, कारण की या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्सेस लिहावे लागणार आहेत, म्हणून ग्रामर हे 1 मार्कांसाठी आहे. अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन, योग्य सुरुवात योग्य शेवट, दॅट विल बी फॉर 1 मार्क. हे या नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये महत्वाचं आहे, कारण तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचंय, डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन लिहायचं आहे. म्हणून अप्रोप्रिएट बिगिनिंग योग्य सुरुवात अँड अप्रोप्रिएट कन्क्लुजन योग्य शेवट हे महत्वाचं आहे. यू कॅन राईट दिस फॉर 15 मिनिट्स. नाव एक्सपांड द थीम. पुढचा प्रश्न असणार एक्सपांड द थीम. याच्यामध्ये 2 उपप्रश्न असणार आहेत, न्यूज रिपोर्ट रायटिंग और डेव्हलपिंग अ स्टोरी. याच्यापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडू शकता आणि दोन्हीसाठी मार्किंग स्कीम ही सारखीच असणार आहे. 5 मार्कांना आहे आणि त्यासाठी तुम्ही मॅक्झिमम 15 मिनिटं द्यायची आहेत. मार्किंग स्कीम बघूया आपण. टायटल अँड ऑर बिगिनिंग, दॅट विल बी फॉर 1 मार्क. जे काही टायटल तुम्ही देणार आहात त्याच्यासाठी 1 मार्क आहे. बिगिनिंग, डेव्हलपिंग अ स्टोरी किंवा न्यूज रिपोर्ट रायटिंग, त्याचे जे काही आहे त्याचं बिगिनिंग सुरुवात, त्याला 1 मार्क आहे. व्होकॅब्युलरी अँड ग्रामर 1 मार्क. यूज ऑफ अप्रोप्रिएट पॉइंट्स, एक्झाम्पल्स, कन्वेइंग मेसेज 2 मार्क्स. कन्वेइंग मेसेज is very important. For example, if the headline is given and you have to write a news report, तुम्हाला हेडलाईन दिली आहे, न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. त्या हेडलाईन मध्ये जे काही दिलंय ते तुम्हाला योग्य शब्दांमध्ये समोरच्यापर्यंत पोहोचवायचे. त्यासाठी एक्झाम्पल्स वापरा किंवा अप्रोप्रिएट पॉइंट्स वापरा. एखादी स्टोरी दिली आहे लिहायची, तुम्हाला फक्त बिगिनिंग दिली आहे किंवा एंड दिलाय, त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल्स वापरावे लागणार आहेत किंवा स्वतः तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे तो त्या ठिकाणी योग्य शब्दांमध्ये लिहायचा आहे. दॅट इज फॉर 2 मार्क्स. इट मीन्स दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
अँड द लास्ट वन इज लॉजिकल ऑर्डर ऑर कन्क्लुजन. योग्य लॉजिकल ऑर्डर असायला हवी आणि योग्य ते कन्क्लुजन असायला हवं. दॅट इज फॉर 1 मार्क. Now the last section, that is the fifth section, is skill development. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन असणार आहे. दॅट इज फॉर 5 मार्क्स अँड टाइम इज ओनली 7 मिनिट्स. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त 7 मिनिटं द्यायची आहेत. नाव ट्रान्सलेशन मध्ये 3 उपप्रश्न असतील. नंबर ए, एनी 4 आउट ऑफ 6 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक. तुमच्या कोर्स बुक मधून 6 शब्द दिलेले असतील, त्यातल्या 4 शब्दांचं तुम्ही मराठीत ट्रान्सलेशन करायचंय. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स बिकॉज आवर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इज मराठी. म्हणून त्याचं आपल्याला मराठीत ट्रान्सलेशन करायचंय. दॅट विल बी फॉर 2 मार्क्स. देन एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्सेस. 4 सेंटेन्सेस असतील, त्यातले 2 सेंटेन्सेस तुम्हाला ट्रान्सलेट करायचे मराठीमध्ये फॉर 2 मार्क्स. आणि एनी 1 आउट ऑफ 2 इडियम्स ऑर प्रोवर्ब. 2 दिलेले असतील इडियम्स किंवा प्रोवर्ब्स म्हणी, त्यातली एकच म्हण तुम्हाला ट्रान्सलेट करायची आहे मराठीमध्ये. दॅट विल बी फॉर 1 मार्क. आता हे ट्रान्सलेशन करत असताना वर्ड टू वर्ड करण्यापेक्षा ह्या फक्त पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही शब्दाचं आहे तसं ट्रान्सलेशन करू शकता. मात्र या ठिकाणी ते जे सेंटेन्स आहे त्याचा गर्भितार्थ काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या वाक्याचा आशय काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टू रीड बिटवीन द लाईन्स असं आपण त्याला म्हणतो, ते करायचं आहे. म्हणजे शब्दशः ट्रान्सलेशन न करता, आता इडियम्स मध्ये तर तुम्हाला ते जास्त पाळावं लागणार आहे की शब्दशः ट्रान्सलेशन न करता त्याचा आशय ट्रान्सलेशन मध्ये येईल हे पाहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 80 मार्क त्याचं विभाजन कसं असणार आहे आणि त्याला किती वेळ द्यायचा हे बघितलं. तर आपण आतापर्यंत जो दिलेला वेळ आहे याचं कॅल्क्युलेशन केलं, याचं ऍडिशन केली तर ती ऍडिशन होते 165 मिनिट्स आणि तुम्हाला आहे वेळ 180 मिनिट्स. मग हे जास्तीचे 15 मिनिटांचं काय करायचं, तर हे जास्तीचे जे 15 मिनिटं आहेत दॅट यू हॅव टू, तुम्हाला हे बाजूलाच ठेवायचे आहेत. कशासाठी? यू हॅव टू रिव्ह्यू युअर पेपर. तुम्हाला लिहिलेला पेपर जो आहे तो तपासायचा आहे, तो रिव्ह्यू करायचा, तो पुन्हा चेक करायचा आहे. माझं काही राहिलंय का, एखादा प्रश्न राहिलाय का, चुकून मी एखादी रिकामी जागा तशीच सोडली आहे का, किंवा एखादी अंडरलाईन करायची राहिली आहे का, महत्वाचा मुद्दा हायलाईट करायचा राहिलाय का, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं बाजूला काढून ठेवायची आहेत. ही 15 मिनिटं बाजूला काढून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण शेवटच्या या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला जो तपासणारा आहे पेपर, त्याला तुम्हाला पेपरमधून काय दाखवायचं आहे, म्हणजे तुम्ही बरंच काही लिहिलेलं असतं, मात्र त्यातले जे महत्वाचे मुद्दे असतात ते जोपर्यंत तुम्ही हायलाईट करत नाही, त्याला कुठेतरी अंडरलाईन करत नाही, तोपर्यंत ते ठळकपणे उठून दिसत नाही. आणि ज्या वेळेला ते ठळक मुद्दे दिसतात त्यावेळेला समोरच्याला सुद्धा समजतं की तुम्हाला कितपत येतंय, तुमची जी ग्रास्पिंग लेवल आहे ती किती आहे, त्यामुळे किती मार्क्स द्यायचे हे टोटली त्याच्यावर अवलंबून असतं. सो दीज 15 मिनिट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करायचं आहे. वेळेचं नियोजन करूनच अभ्यास करा, कारण वेळेचं नियोजन करून केलेला अभ्यास हा तुम्हाला जास्त यश मिळवून देणार आहे. कारण आपले जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न हे नेहमीच एका ठराविक योग्य दिशेने व्हायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील 10वीच्या पेपरशी रिलेटेड सर्व व्हिडिओज मिळवण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे नोटिफिकेशन्स ऑन करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.